गुरु माऊलीचा महिमा तो अपार, माझ्या माऊलीचा महिमा तो अपार, केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार। गुरु गुरुदेवपरमस्ति तस्मै श्री गुरवे नमः। वर्णमूलो गुरुहृति पूजामूलो गुरुपादः, मंत्रमूलो गुरुवाक्यः, मुक्तिमूलो गुरुकृपः। अवाच्यात्मस्वरूपा हे शिवभावोप्रदायिने, नमो सद्गुरुनाथाय शतस्थल परब्रह्ममूर्ते नमः। चैतन्यं शाश्वतं शान्तं योगातीतं निरञ्जनं, नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमशिवदं सच्चिदानन्द सद्गुरुनाथ महाराज, सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। शिवनामासाठी जाळीये जीवन, शिवनामासाठी, 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 शिवनामासाठी जाळीये जीवन, काया त्यानी जिजाविली ओवनिया चंदन, काया त्यानी जिजाविली ओवनिया चंदन। गुरु माऊलीचा महिमा तो अपार, माझ्या माऊलीचा महिमा तो अपार, केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार, भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार,
महिमा पार माझ्या माऊलीचा महिमा पार केला शिवनामाचा प्रचार भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार भक्तासाठी केला शिवनामाचा प्रचार
Shiva
महात्मा पंचगुरु पंचाचार्य सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज संत गुरु ब्रह्मस्वामी महाराज वैराग्यनिधि अक्कमाले त्रैलोक्य संपदाल्लेखसमन्वेषणवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारां तां धर्मचारिणीं शम्भो वागर्थविव सम्पृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचा स्मरण करून देखभाल करणारा जो व्यक्ती, संरक्षण करणारा जो व्यक्ती, संपूर्ण तुमच्यावर पालन पोषण करणारा जो व्यक्ती दिसत नसेल तर गोचर नसेल त्यावेळी काय वाटते माणसाला? आता घरात आई जे स्वयंपाक वगैरे करून व्यवस्थित थाली लावून देणारे आई घरात दिसेल न दिसेल तर काय हाल होणार आहे? भयानक भूक लागला असेल, आई मला या ठिकाणी गेल्याबरोबर मला थाली देणार आहे असं त्याला वाटत असेल, त्यावेळी आई दिसत नसेल त्या लेकराचं काय हाल होणार? तिकडी इकडी इकडी तिकडी इकडी तिकडी बघणार, आई माझं कुठं गेले म्हणून म्हणणार. तसं आज मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांचा अवस्था बघून त्या प्रकारे मला असं वाटलेलं आहे. ते गरमागरम तिथं करून ते वाढत असेल, परंतु आम्ही या ठिकाणी गरमागरम 2 शब्द या ठिकाणी बोललं, तुम्हाला सुद्धा ऐकून तृप्त होते. हे आनंदाचा गोष्ट आहे. मी आता म्हटलं नीलकांतरावला 1-2 दिवस सुट्टी घेऊ का म्हणलो. सुट्टी घेतली की आमचं पोरात सुट्टी ठेवून जाते. तर लागी लगन मेरा होगी मगन, लागी लगन मेरा हो गए मगन. मेरा त्या प्रभूचा चिंतनामध्ये ते लीन झाले होते. त्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही सर्व गुरुमाऊलीच्या प्रती निष्ठा बाळगून माऊलीच्या वाणी प्रती तेवढं तुम्ही या ठिकाणी मग्न झालेले आहे. मेरा हो गए मगन. म्हणून याला म्हणतात शुद्ध प्रेम. लक्षात आलं का? आवड आणि निवड राहते. दिल आणि दिमाग, दिमाग आणि दिल. दिमाग कोणाला लावायला पाहिजे आणि दिल कोणाला द्यायला पाहिजे? दिल कोणाला द्यावा, दिमाग कोणाला द्यावा? संसारात दिल पाहिजे, दिमाग पाहिजे. संसारामध्ये बायकोला दिल द्यावा की दिमाग द्यावा?
दिल के तुकडे तुकडे, हा एक पद आहे बघा. म्हणून संसारात कधीही दिल देऊ नये. लक्षात आलं काय? बायकोला कधी दिल देऊ नये, नवऱ्याला कधी दिल देऊ नये. दिमाग देवा. दिमाग असेल तर संसार व्यवस्थित चालते. लक्षात आलं का? दिमाग नसलं तर व्यवस्थित चालत नाही संसार. म्हणून दिल कोणाला द्यावा? भगवंताला दिल द्यावा. दिलदार. आलं का लक्षात? दिमाग मात्र संसारात लावा. दिमाग असायला पाहिजे. मला काय करायचंय, मी खरा खरा बोलतो म्हटलं तर जमत नाही तिथं. दिल की बात छुपा के रखना म्हणतात बोल. अपने छुपा के रखना म्हणजे हृदयात असलेले गोष्टी फक्त देवाला सांगायचं असते. म्हणून आजकाल प्रेम विवाह जास्त होऊ लागले. तुमच्या लक्षात आला का? प्रेम विवाह जास्तीत जास्त बळी जो फसवणुकी करतो त्या व्यक्तीचा आहारी व्यक्ती जाळीत पडतो. कारण त्याने दिमाग लावते. दिमाग लावून जाळीत घेते. तर सांगायचं तात्पर्य, बरेचसे आजकाल विवाह पूर्वी एक प्रक्रिया होते. विवाहाच्या पूर्वी एक प्रक्रिया होते. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. ऐकून येईल का? आरती आहे की? हा आरती. आरतीचा आठवण पक्क ठेवली आम्ही. लग्नाच्या पूर्वी काय प्रक्रिया होते? काय प्रक्रिया होते लग्नाच्या पूर्वी? स्वैरिक. मुलाला बघायला येतात, मुलीला बघायला जातात. हा, मुलाला बघण्यासाठी जातात, मुलीला सुद्धा बघण्यासाठी जातात. काय बघून येतात? मुलीकडे जाऊन मुलीचा तिथं काय काय कारभार किती आहे, तुमच्याजवळ पैसे किती आहे हे बघ ना. पहिले काय बघतात? मुलीला बघतात. मुलीच्या कपड्याला बघतात की मुलीच्या कानातला बघतात की हा हा मुकुट. मग किती छान बोलतो. मुकुट बघतो. तोंड म्हटलं तर अवघड होईल म्हणून मुकुट म्हणला. विठ्ठल र लय हुशार. मुकुट बघतात. ते काय देवाचं मुकुट ठेवले तिथं. मुकुट शब्द ठेवले. किती सुंदर शब्द. अलग अलग करतात. म्हणजे त्यांचे रूप आणि त्यांचा रंग त्या ठिकाणी पाहतात. मुलगी पसंत पडला का हो? हो. काय रूप आहे, काय रंग आहे, बस. रूप रंग पाहून जो व्यक्ती पसंत करतो त्यांचा संसार शेवटपर्यंत जाणं शक्य नाही. लक्षात घ्या. अजून एक गाणं आठवण आलं, म्हणू का? काले है तो क्या हुआ हम.
अंदर से बैत गोरा हूं, रंग काळा असेल परंतु माझं मन फार सुंदर आहे. लक्षात आलं का? म्हणून शरीराकडं लक्ष लावून ज्यावेळी आपण त्याच्या आकर्षित होतो, त्याच्या संगाती करून घेतो, परिमिथ्य, परंतु हे रंग शेवटपर्यंत जाणार नाही, हे रूप शेवटपर्यंत जाणार नाही. हे वरी पाहून जोड लावून घेणे म्हणजे ह्याला म्हणतात काम. लक्षात आलं का? काम. नंतर काही लोक त्यांच्या गुण बघून लग्न लावून घेतात, गुण पाहून. काय गुण? सद्गुण. म्हणजे त्याला गुण दिसणार नाही, ते गुण क्रियातून झलकते. दानेन पाणी नतु कंकणेन. ते बोलल्यानंतर त्यांच्या क्रियापासून ते आपला लक्षात येते. म्हणजे त्यांच्या मनाचा अवस्था बघून ज्यावेळी आपण त्यांच्या जोड लावून घेतो, तो बराच काळापर्यंत त्याला टिकून राहते. अजून एक आहे, शेवट जातात म्हणून काही सांगता येत नाही, ते आहे शेवट. शेवट आणि केवट. शेवट भक्ती केवटाचं, केवट. हा, केवटचं भक्ती शेवट म्हटल्यासारखं. रामावरत प्रेम, सीतावरती प्रेम, केवटा केवटा केवट काय म्हणतात त्याला, नावाडी, त्यांच्याकडून शिकून घ्यावं म्हणजे. प्रेम करतो परंतु अपेक्षा ठेवून प्रेम करतो. मागणी करून ज्यावेळी आपण प्रेम करतो ते शेवटपर्यंत जात नाही. कंडिशन त्याला म्हणतात, कंडिशन. बरेचसे कंडिशन असते लग्नामध्ये. कंडिशन करणारा माणूस कडापर्यंत जाऊ शकत नाही. मुलगी पाठवून देतो परंतु आमचं काही कंडिशन आहे असं म्हणतात ना. माहेरला आले, बराच दिवस पाठवून दिले नाही, नंतर ते बोलायला आले, बघा आमचं कंडिशन आहे, बघा मुलीला पाठवून देतो, आमचं कंडिशन आहे. संसार करताना कंडिशनचं काय गरज आहे? संसारामध्ये कंडिशनांचा गरज असतो का? म्हणून व्यवहारामध्ये कंडिशन जमत नाही. म्हणून त्यांच्या काही मन पाहून लग्न करून घेणारे असतात, थोडा वेळ टिकून राहतो. अजून एक प्रकारचे लोक आहेत, शरीराकडे बघून लग्न करून घेणे म्हणजे हे काम आहे. मनाकडे बघून लग्न करून घे म्हणजे हे प्रेम आहे. आम्हाला काही नाही, तुमच्या आचार विचार आहार विहार व्यवहार आम्हाला पटलं, आम्हाला लेणं नाही घेणं नाही, काय नाही काय नाही काय नाही. आमचं एवढंच विनंती आहे, तुमच्या घराण्यातील जो आचार विचार पद्धती बघून
तुमचा निष्ठा बघून तुमचा रंग बघत नाही, तुमचा रूप बघत नाही, तुमचा पैसा बघत नाही, परंतु तुमच्या आचरण बघून आम्ही तुमचं जोड लावतो म्हटलं तरी हे भक्तीचा संबंध आहे. लक्षात आलं का? हे भक्ती म्हणजे त्याच्यामध्ये व्यवहार नसते, म्हणजे हे आत्माशी संबंध आहे. शरीर कामाचा संबंध आहे, मन प्रेमाचा संबंध आहे, भक्ती आत्माचा संबंध आहे. लक्षात आलं काय? या ठिकाणी कशासाठी आलो आम्ही? भक्ती करण्यासाठी आलो. कशाची संबंध आहे? आत्मसंबंध. आत्मसंबंध. किती प्रेम करणार आहे? मनातून प्रेम करणार आहे, संकेतातून प्रेम करणार आहे, मी आत्मातून प्रेम करणार आहे. हे आत्मा परमात्मा प्रेम करायचं असेल तर आत्मातून प्रेम करावं. कोणाला? आपल्या प्रभूला, आपला आराध्य देवाला. म्हणून याच्यामध्ये सुद्धा बघा काय काय गोष्टी तुम्हाला म्हणलो. भक्ती आपलं बुद्धी, आमचं दिमाग कुठं काम लावा म्हटलं? कुठं लावा म्हटलं? दिमाग संसारात दिमाग लावा. तुमच्या हृदय त्या व्यक्ती लोकांना कळत नाही. तुमच्या पतीला, तुमच्या पत्नी असो पत्नीला, पतीला पती पत्नीला, दोघांच्याही सुद्धा आत्माच्या गोष्टी कळत नाही. क्वचित लोकांना 99 मध्ये कोणीतरी 100% मध्ये एक व्यक्ती तुम्हाला ओळखणारे लोक राहतात. फक्त तुमचं बुद्धीपुरता काम चालते. बुद्धी कसं वापरावं? ठीक आहे. संसारात भानगडी काय काय होते तुम्हाला सांगतो. 2च गोष्टी, जास्त नाही. अजून आहे, अजून 2-3 दिवस ऐकायचे. घरामध्ये झगडा का होते? कारण काय होते? काय खायला कमी आहे, काय पियाला कमी आहे. कमी असेल, थोडासा मीठ कमी असेल, कुठं मिरची कमी असेल, कुठं तेल कमी असेल, तेवढ्या गोष्टी सोडी एवढा मोठा एवढ्यासाठी एवढं काहीच कारण नाही महाराज. आमच्या जवळ येतात कशासाठी येलं? एवढंच कारण आहे. मग आमच्या जवळ याच काय गरज आहे? कारण थोडं आहे. दिमाग न लावल्यामुळं त्या ठिकाणी भानगडी घडते. दुसरी गोष्ट, पतिदेव असेल तर त्यांच्या पत्नीच्या आई वडिलाला नाव घेऊन शिवे देतो. लक्षात आलं का? पती असेल, पत्नीच्या आई वडिलाचं नाव घेऊन तुझं आई तसं, तुझं बाप तसं, तुझं असं तसं, असं मूल्यामुळे त्याला समाधान होईल का बायकोला? किंवा बायको एखादी म्हटलं, पत्नी तुमचं आई वडील तसे म्हणून, नवऱ्याला काय समाधान वाटते का? तुम्हाला समाधान पाहिजे का बेचैनी पाहिजे? मला सांगा. समाधान पाहिजे. समाधान पाहिजे असलं तर काय करावं? झगडा होऊ नये म्हणलं तर, अरे रे रे काय तुमची आई, बाबा काय तुमचा बाबा, असं म्हणून किती बी डेंजर राहू दे, परंतु त्याच्यात तारीफ करावं. तारीफ केल्यानंतर एकदा काय झाले,
पतिदेव गावाकडे निघाला. कुठं चाललात? कोण म्हणले? हा, म्हणजे सगळं माहिती आहे तुम्हाला. गावाकडे चाललो. कोणाकडे? आईकडे. आईकडे चालले. आईकडे चालले म्हणून समाधान वाटलं का त्याला? आता आम्ही आल्यावर अजून आई म्हणलं, हे काय कामाचे? नाही हो, थोडं तब्येत बिघडले म्हणे, त्यासाठी चाललो. हे गावाकडे दुसरीकडे होते, पुण्याला होते लोक. नवरा बायको पुण्याला होते. त्यांनी म्हटलं आईकडेच चाललो. रागानं पाठवून दिले, जा म्हणले. गेले. येता येता फोन करून सांगितलं, आईला सोबत घेऊन येऊ लागलो. त्याला खुशी वाटली की हा हा साप चावल्यासारखं झालं म्हणून. साप नाही, इंचू चावल्यासारखं झालं. इंचू मला तर लई ताप राहते, साप म्हटलं तर नाही. असं इंचू चावल्यासारखं त्याला ताप चढलं. आत्ता कावर बावर झाले. आईला घेऊन आले. आल्यानंतर थक्क झाली ती बाई. थक्क झाले. कस काय? ह्या बाईचा आई होती ती. हे तेवढा लांब होती, पळत 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 गेली, त्याच्या गळ्यात पडली. बघा, पहिलं सांगावं की नाही हो तुम्ही? आमच्या आईला घेऊन येतो म्हणून म्हणायचं होतं की नाही तुम्ही? आई म्हटलं, माझा आई की तुझा आई की कोणाला माहिती? मी आईकडे चाललो म्हणलो, आईला घेऊन येऊ लागलो म्हणलो, आणि आमच्या आई तुझा आई कुठं आली इथं? आई म्हटलं तर आईच आहे. त्या ठिकाणी दवाखाने दाखवलं, सगळं केलं. त्याला विचारा म्हणलं तुमच्या आईला. लई सेवा केली हो तुमच्या नवरा. माझा जावई म्हणली त्यांना, माझा जावई बापू भयानक सेवा केली. म्हणजे ते आई वेगळं, हे आई वेगळं, हे भावना जोपर्यंत तुमच्या दिमागमध्ये राहते तोपर्यंत संसार नीट चालत नाही. लक्षात आलं का? उरला नाही द्विजेपण, तया महादेव शरण. आई आईच आहे. म्हणून त्या ठिकाणी थोडासा आपण वापरायला पाहिजे ह्या बुद्धी. माझा तुझा भाव त्या ठिकाणी मिटायला पाहिजे. तर त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं, बरोबर आहे, आज मला कळालं. म्हणजे तुमच्या आईबद्दल मला गैरसमज राहू नये, माझ्या आईबद्दल तुम्हाला सुद्धा गैरसमज राहू नये. म्हणून ते प्रेम त्या ठिकाणी आपण दिलं. सासूला आणि सासऱ्याला आई वडिलासारखं आपण प्रेम दिलो तर प्रश्नच निघत नाही. त्या घरामध्ये वास्तू सुद्धा बघायचं गरज नाही. लक्षात आलं का? वास्तू कशासाठी बघतो? घरामध्ये किरकिर आहे महाराज, घरामध्ये बेचैनी आहे महाराज, आणि तिकडचं इकडी करून तिकडचं इकडी करून तिकडचं ते बाहेरचं इकडी तिकडी करतो, परंतु आमचं खोपडी इकडून तिकडी करत नाही. किती बदललं तर, किती घर बदललं तर आम्हाला शांती कधी मिळणार नाही. म्हणून एका घराचा, एका छताखाली सगळे प्रेमानं राहू लागले तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रकारचा शांती करायचं गरज भासणार नाही. म्हणून आपला हे नीतिमत्ता काय, फक्त वरचं व्यवहार बघून आपण प्रेम न करता, लक्षात आलं काय,
वरच्या व्यवहार बघून प्रेम न करता हे व्यवहार करणारे अनेक राजा महाराजा, एक राजाला वाटलं एक 100-150 विहीर खणलं, भरपूर रोड केला, अन्नछत्र ठेवले, आणि पाण्यासाठी काय काय कुठं कुठं ठेवतात ना, त्याला काय म्हणतात, रांजण भरून ठेवतात पाणी, त्याला काहीतरी नाव म्हणतात मराठीमध्ये. हा, पाणपोई ठेवले. एक दिवस महाराजाकडे आले. काय सांगू महाराज म्हणलं, काय झाला राजा साहेब? 100-150 विहीर खणलो, 100-150 अन्नछत्र ठेवलो, पानपोई ठेवलो, कोणी माझं नाव घ्यायला तयारच नाही. त्यावेळे गुरु महाराज म्हणाले, अन्नछत्र तुम्ही ठेवलात, अन्न कोण ठेवले? पाणीचं मडकं तुम्ही ठेवलात, पाणी कोण दिले? मातीचा रोड टाकलात, माती कोण दिले? आता त्याच्याच आठवण कोणी काढायला तयार नाही, तुझं कोण आठवण काढते म्हणून म्हणले. लक्षात आलं का? अन्न दिलेले देवाचा आठवण काढलोत का आम्ही कधीतरी? पाणी देणारा देवाचा आठवण काढलोत का? नाही. आठवण काढलोत, पाणी पडणं गेलं तरच काढलोत. हा, कमी पडल्यावरच आठवण. आम्ही आले नाही म्हणून तुम्ही आठवण, इथं असल्यावर कशाला आठवण? लक्षात आलं का? त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, अरे एवढा भरपूर देव आम्हाला देतो, देवाचा आठवण सुद्धा आम्हाला राहत नाही. मी किती मूर्ख असेल, एवढासा आम्ही छत्र चामर वगैरे करून माझा आठवण कोणी काढणं गेले म्हणून मी तरसतो म्हटलं. तर माझा एवढा बुद्धू कोणी नाही म्हणून त्यावेळे त्या प्रभूचा प्रार्थना करू लागले. तर देणगी देणारा मोठा नाही, जो दाता आहे, देणगी देणाऱ्यांना त्या प्रकारचा तो देणगी देवानी त्याला दिले म्हणून या ठिकाणी देणगी या ठिकाणी येऊ लागली. गुणगान त्यांना देणारा व्यक्तीला आम्ही प्रार्थना करावं, या प्रकारे यांनी आम्हाला देत राहावे. भगवान याला कमी पडू देऊ नका. भरपूर भरून या ठिकाणी देऊ लागलेले. भरून देणाऱ्यांना सुद्धा या प्रकारे भरून द्या म्हणा. लक्षात आलं का? तर इकडं शिरंजनी माता आलेले आहेत. ते श्रावण मासमध्ये ते येऊ शकलेले नाहीत कपिलधारला. काय येऊ शकले नाही माहिती आहे का? डॉक्टर साहेबांचं तब्येत बिघडला होता, त्यांना थोडासा ऑपरेशनचं शिकायत होतं, ऑपरेशन वगैरे झाले होते म्हणून ते आले नाही. हिमायतनगर तिथं बाजूला शिरंजनी, हे माताजी हमेशा येत राहतात. महाराजांचा सेवा मी करू शकलेले नाही, कपिलदारला मी जाऊ शकलेले नाही. एक तळमळ 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 तळमळ. किती तळमळ तो सांगूया, भेटाया सांगूया. जीव तळमळ तो किती सांगू. तर निष्ठा बाळगले होते. त्या निष्ठेप्रमाणे देर है अंधेर नाही है म्हटल्याप्रमाणे इतकं सुंदर संसारात सुंदर सापडणे भाग्य लागतो. एवढं समाधानकारक त्यांच्या लेकराला जावई मिळाले. समाधानकारक. त्या व्यवहारा अडचणीमुळं या ठिकाणी येऊ शकले नाही म्हणून आज
आम्हाला भेटण्यासाठी ते माताजी आले. कशा करता? माझा जो सेवा होती ते सेवा इथं का होईना परंतु येऊन तुम्हाला पोंचा करावा म्हणून माझा तळमळ होता, आता समाधान झाले. अशा प्रकारे सेवा करणाऱ्या भक्तांना भगवंत यांच्या गुणगान न करता यांना अशा प्रकारे त्यांना देत राहावे आशुतोष भगवान भोलेनाथ म्हणून त्यांच्या प्रार्थना आपण करावं. म्हणून या ठिकाणी सुद्धा या गणरायांचं सेवा करण्याकरता तन मन धन या ठिकाणी तुम्ही सेवा करत आहात. तन सेवा म्हणजे काय? घरातून इथपर्यंत येऊन इथं बसून महाराजांचा प्रवचन ऐकणे म्हणजे तुमचा आहे तन सेवा. आलं का? तन सेवा हे सेवा आहे. ऐकणे काय बघा, घर सोडून इथं येणं म्हणजे मामूली गोष्ट आहे काय? हा, गाडी बांधून पेट्रोल घालून ड्रायव्हरला घेऊन इथपर्यंत येणं म्हणजे बरोबर आहे. पेट्रोल लागलं, ड्रायव्हर लागला तुम्हाला, हां मूच म्हणाले सगळं. काही नसताना हे गाडी बगर पेट्रोलचा गाडी मठापर्यंत येऊन या ठिकाणी बसून बघा. काल ते कावडे गुरुजी म्हटले मी या ठिकाणी जन्माला यावे म्हणून मी असा विचार करतो. आता तंदूरच्या या गावामध्ये मोठा सर्व्हिसिंग सेंटर आहे. सर्व्हिसिंग सेंटर, हां पेट्रोल पंप नव्हतं इथं बाजूला पेट्रोल पंप झाले. डिझेल संपल्याबरोबर आहे. आमच्या गावामध्ये डिझेल आहे, पेट्रोल आहे, काय टेन्शन. मग गाडी खराब झालं तर कुठं जावं? सर्व्हिसिंग सेंटर नाही. सर्व्हिसिंग सेंटर कुठं आहे इथं? आता मोठं गाडी आहे तुमच्या जवळ, मोठं कार आहे समजा, हिरो होंडा गाडी छोटे छोटे काहीतरी होत असेल. मोठं कार आहे, कार बंद पडलं, डिझेल तर भरपूर आहे, पेट्रोल तर भरपूर आहे, गाडी बंद पडली, गाडी खराब झाली, सर्व्हिसिंग सेंटर गावात नाही. कुठं जावं लागते? देगलूरला जावं लागते. तर ते गाडीचं सर्व्हिस सेंटर तिथं आहे. तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून काल कीर्तनकार म्हणत होते तमलोर मठ म्हणजे या बॉडीचा सर्व्हिसिंग सेंटर आहे म्हणे. महिन्याला दोन महिन्याला सर्व्हिसिंग सेंटरला पडो भागो. आणि एक दिवसाचा नाही, ते बी 11 दिवस सर्व्हिसिंग धुवून काढायचंच. आलं का? फुल्ल. एवढं कोण धुते मला सांगा? हा, दुसऱ्या गावचे लोक धुवून घेण्यासाठी इथे येतात. हा, गुरु धोबी शिष्य कपडा, गुरु धोबी शिष्य कपडा. शिष्य हा कपडा आहे, गुरु हा धोबी आहे. असा धुवून काढतो, वरटी सुद्धा धुत नाही, तसंच तुम्हाला धुवून काढतो. काय धुवणार आहे? तुमचं अंतःकरण धुवणार आहे. म्हणून भाग्यशाली आहात. शिवरात्रीमध्ये सुद्धा या ठिकाणी 7-8 दिवस ऐकण्याचा संधी मिळतो. आणि गणपती उत्सवमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऐकायला मिळते. हे संपल्याबरोबर अजून दुर्गा माता येणार आहे आणि त्यावेळेला सुद्धा सर्व्हिसिंग मिळते. हा, आणि ते संपल्याबरोबर अजून आमच्या मागे रेल्वे डब्बी सारखं, हा पदयात्रा, इंजन पुढी डब्बी मागी. आमचं उलट आहे, सगळं डब्बी पुढी इंजन मागी. पहिले पुढी ढकलावं लागते, मागे पडलेलं घेऊन यावं लागतं. अजून एक आहे मागे बी पुढी बी. ते ह्याला कुठं हैदराबादमध्ये
इंजन मागी बी राहते ते पुढी बी राहते, बरं डब्बाच. हा त्याला काय म्हणतात, कोणता ट्रेन आहे रे ते, मेट्रो. मेट्रो तिकडं गेली की इकडी, इकडं गेली की तिकडी. आमचं काम कसं आहे, मागी पुढी मेट्रो सारखं पळत राहावं लागेल. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला सर्व्हिसिंग त्या ठिकाणी मिळते. म्हणजे ह्याचा अर्थ तंबलूर एवढा सौभाग्यशाली या जगामध्ये कोणीच नाही असं आम्हाला वाटतं. पहाटे पहाटे फोन लावली एक माय मला, आप्पा महाराज तुम्हाला भेटावं म्हणून एवढा आमचा तळमळ आहे. तिथले लोक किती महान असेल, हा त्यांच्या पाय धुवून पिवून घ्यावं असं वाटते मला. तुमचं, माझं तर नाही. एवढं आपुलकी तुमच्या बद्दल ते व्यक्त करू लागले माय. म्हणजे किती सौभाग्यशाली असेल. तर अनंत जन्माचा प्रबळ पुण्याईमुळं हे सगळं आम्हाला लाभ होऊ शकतो, नाहीतर नाही. एवढा अपेक्षा व्यक्त करतो. तर थोडा वेळ या ठिकाणी आपण घेतल्यामुळं विलंब झाले. तर सगळ्यांचा अपेक्षा असतो. मी चिंताकीपर्यंत जाऊन आलो. त्या चिंताकीला सुद्धा 1 तासपर्यंत त्या ठिकाणी प्रवचन वगैरे करून निघायला थोडा उशीर झाले. अजून आजूबाजूचे गावचे म्हणू लागले, आलूरचे, नंदूरचे, शाळगावचे, आम्हाला काही वेळ देत नाही का आप्पा, ते गुत्त घेतले का तुम्हाला, असं म्हणून म्हटले ते. तर मी म्हटलं ते कार्यकर्त्याला भेटा, काय नाही, आम्हाला थोडंसं एक अर्धा तास 1 तास आम्हाला पुढे वेळ द्या, नंतर त्यांना थोडा प्रवचन सांगा असं म्हणून त्यांनी म्हटले. तर वेळात वेळ काढून त्यांनाही सुद्धा थोडा समाधान करून आम्हाला येणं गरजेचे आहे म्हणून एवढा सूचना देतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबले नमः पार्वती हर 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 हर